1916 सालचा हा प्रसंग आहे. बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती मंजूर केली होती. महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे 1913 ते 1916 या 3 वर्षासाठी शिष्यवृत्ती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत होते. कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण घेत असताना कायद्याचे शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये निर्माण झाली. संस्थानाची शिष्यवृत्ती 3 वर्षासाठी होती आणि जुलै 1916 ला ती बंद होणार होती. शिष्यवृत्तीचा कालावधी वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानाकडे रीतसर अर्ज केला होता. तो अर्ज विद्याशाखेकडे गेला. संस्थानाचे त्यावेळचे दिवाण मनुभाई मेहता यांनी तो अर्ज नाकारला आणि बडोद्याला येऊन ताबडतोब नोकरी करा असे कळवले. हे प्रकरण शेवटी महाराजाकडे गेले. महाराजांनी सर्व गोष्टीचा विचार करून स्कॉलरशिप 1 वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला. पुढील स्कॉलरशिप मिळो अथवा न मिळो आपण आपला अभ्यास लंडनमध्ये पूर्ण करणार असा निश्चय भीमरावांनी केला. बडोदा संस्थानाच्या निर्णयाची जास्त वाट न पाहता भीमरावांनी न्यूयॉर्कहून लंडनला जाणाऱ्या बोटीचे तिकीट काढले. शेवटी न्यूयॉर्क सोडून लंडनच्या दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले. बोटीच्या अगदी 3ऱ्या वर्गाचे तिकीट डॉक्टर बाबासाहेबांनी काढले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिव्हरपूल येथे जून 1916 रोजी उतरले. लिव्हरपूल पासून लंडनला पुढे रेल्वेने जायचे होते, पण तिकिटाला लागणारे पैसे भीमराजवळ नव्हते. ते तिकीट न काढता रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. त्यांच्या गाडीत एक लंडनचा प्रवासी होता. त्यांच्याकडून लंडनमधील इंडिया हाऊस कुठे आहे आदीबाबतची संपूर्ण माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारून घेतली. पत्ता व्यवस्थित लिहून घेतला. आपल्याजवळ तिकीट नाही, मध्येच कोणीतरी पकडले तर काय या विचाराने भीमराव थोडा वेळ अस्वस्थ झाले होते. पण गाडी चालू झाली. पूर्ण प्रवास होईपर्यंत त्यांच्या गाडीत तिकीट चेकर आला नाही. स्टेशन आल्यावर ते निर्धोकपणे बाहेर पडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीव भांड्यात पडला.